देवाला मोठे महाल लागत नाहीत. देवाला लागतं ते फक्त एक श्रद्धेने भरलेलं मन. एका वृद्ध स्त्रीकडे ना धन होतं ना वैभव, पण पुरुषोत्तम मासात तिने रोज लावलेला एक छोटासा दिवा तिचं संपूर्ण जीवन बदलून गेला. ही आहे पुरुषोत्तम मास महात्म्याची अध्याय 4 ची अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात गंगाबाई नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचं घर गावाच्या शेवटी होतं. मातीची छोटी झोपडी, छपरातून पाऊस गळायचा. घरात फक्त 2-3 जुनी भांडी. ती पूर्णपणे एकटी होती. ना मुलं, ना नातेवाईक, ना आधार. तिचा नवरा अनेक वर्षांपूर्वी वारला होता. त्यानंतर ती लोकांच्या घरी छोटी मोठी कामं करून आपलं पोट भरत होती. कधी 2 वेळचं अन्न मिळायचं, तर कधी उपाशी झोपावं लागायचं. पण एवढ्या दुःखातही गंगाबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. कारण तिचा सर्वात मोठा आधार होता भगवान विष्णूंवरील श्रद्धा. ज्याच्याकडे जगात काहीच नसतं, त्याच्याकडे अनेकदा देव असतात. गावात पुरुषोत्तम मास सुरू होणार होता. संपूर्ण गावात भक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. मंदिरांमध्ये पूजा सुरू होती. लोक उपवास, दान, जप आणि कथा ऐकण्यात मग्न होते. गंगाबाई रोज मंदिराबाहेर शांतपणे बसून कथा ऐकायची. एक दिवस कथेमध्ये पंडितजी म्हणाले, पुरुषोत्तम मासात जो भक्त श्रद्धेने भगवानांसमोर दिवा लावतो, त्याच्या घरात सुख आणि लक्ष्मीचा वास होतो. हे शब्द गंगाबाईच्या मनात घर करून गेले. ती मनात विचार करू लागली, माझ्याकडे दान करायला पैसा नाही, मोठी पूजा करण्याची ताकद नाही, पण मी रोज एक छोटासा दिवा तरी नक्की लावेन. त्या दिवसापासून गंगाबाईचं एकच काम झालं. संध्याकाळ होताच ती गावात काम करून थोडंसं तेल आणायची. कधी एखाद्या घरातून 2 थेंब तेल मिळायचं, कधी कापसाचा छोटासा तुकडा मिळायचा. ती ते जपून ठेवायची आणि रात्री आपल्या छोट्याशा झोपडीत भगवान विष्णूंच्या छोट्या चित्रासमोर दिवा लावायची. तो दिवा खूप छोटा असायचा, पण तिची भक्ती खूप मोठी होती. ती हात जोडून म्हणायची, प्रभू, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, फक्त हा छोटासा दिवा आणि माझी श्रद्धा आहे. देवाला वस्तूंची किंमत नसते, देवाला भावनेची किंमत असते. एक दिवस गावातील काही स्त्रिया तिची थट्टा करू लागल्या. त्या म्हणाल्या, अगं गंगाबाई, त्या छोट्याशा दिव्याने भगवान खुश होणार आहेत का? देवाला मोठमोठे नैवेद्य लागतात. तुझ्याकडे आहे तरी काय? गंगाबाई फक्त हसली. ती शांतपणे म्हणाली, माझ्याकडे श्रद्धा आहे आणि भगवानाला तीच प्रिय आहे. पुरुषोत्तम मासाचे दिवस पुढे सरकत होते. गंगाबाई रोज न चुकता दिवा लावत होती. एक दिवस मात्र तिच्याकडे तेलही नव्हतं. ती पूर्ण गावभर फिरली, पण कुणीही तिला तेल दिलं नाही. रात्र झाली. गंगाबाई झोपडीत बसून रडू लागली. ती भगवानांसमोर हात जोडून म्हणाली, प्रभू, आज माझ्याकडे दिवा लावण्यासाठी तेलही नाही, मला माफ करा. तेवढ्यात दारावर टकटक झाली. गंगाबाईने दार उघडलं. दारात एक तेजस्वी स्त्री उभी होती. तिने साधे कपडे घातले होते, पण तिच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. ती प्रेमाने म्हणाली, आई, मला आज रात्री थोडा आसरा मिळेल का? गंगाबाई म्हणाली, माझं घर खूप छोटं आहे, पण तुम्ही नक्की या. ती स्त्री झोपडीत आली. तिने गंगाबाईकडे पाहून विचारलं, तू एवढी दुःखी का आहेस? गंगाबाई रडत म्हणाली, आज पुरुषोत्तम मासात मी भगवानांसमोर दिवा लावू शकले नाही. हे ऐकताच त्या स्त्रीच्या डोळ्यात करुणा आली. तिने आपल्या छोट्याशा भांड्यातून तेल काढलं आणि म्हणाली, जा आई, भगवानांसमोर दिवा लाव. गंगाबाई आनंदाने उठली. तिने दिवा लावला. क्षणात संपूर्ण झोपडी दिव्य प्रकाशाने भरून गेली. गंगाबाईला काहीतरी वेगळं जाणवलं. ती मागे वळून पाहते तर ती स्त्री आता साधी स्त्री राहिली नव्हती. तिच्या अंगातून तेज निघत होतं. तिने सुंदर दागिने धारण केले होते आणि तिच्या मागे कमळाचं दिव्य प्रकाशमंडळ दिसत होतं. गंगाबाई थरथर कापू लागली.
कारण तिच्यासमोर साक्षात लक्ष्मी माता उभ्या होत्या. गंगाबाई रडत त्यांच्या चरणी पडली. माते, तुम्ही स्वतः माझ्या घरी. लक्ष्मी माता प्रेमाने म्हणाली, गंगाबाई, तुझ्याकडे धन नव्हतं, पण तुझ्याकडे खरी श्रद्धा होती. पुरुषोत्तम मासात तू रोज जो दिवा लावला तो थेट वैकुंठापर्यंत पोहोचत होता. त्या पुढे म्हणाल्या, जिथे खरी भक्ती असते तिथे मी स्वतः येते. क्षणियत संपूर्ण झोपडी सुगंधाने भरून गेली. लक्ष्मी मातांनी गंगाबाईला आशीर्वाद दिला. आजपासून तुझ्या घरात कधीही अन्न आणि सुखाची कमतरता भासणार नाही. इतकं बोलून त्या अदृश्य झाल्या. पुढच्या दिवसापासून गंगाबाईच्या जीवनात बदल घडू लागला. लोक तिचा आदर करू लागले. तिला काम मिळू लागलं. घरात सुखशांती वाढू लागली. पण एवढं सगळं मिळाल्यानंतरही गंगाबाईचा स्वभाव बदलला नाही. ती रोज पूर्वीसारखाच छोटासा दिवा लावत राहिली. कारण तिच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती भक्ती. म्हणूनच म्हणतात, देवाला मोठे दान लागत नाही, देवाला लागतं ते फक्त एक शुद्ध मन. जर तुम्हालाही ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा आपण पुढेही घेऊन येणार आहोत. पुढील अध्यायात आपण पाहू, एका राजाने पुरुषोत्तम मासात केलेल्या एका चुकीमुळे त्याचं संपूर्ण राज्य संकटात सापडलं आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी त्याला कसा धडा शिकवला.